नमस्कार, मी वर्षा सर्वांचं स्वागत करते। आज आपण अतिशय पौष्टिक आणि चवदार लागणारी भाजी बनवत आहोत। ही आंबाडीची भाजी आहे बघा। तर आपण ही बाजारातून विकत आणून छान अशी निवडून 2 मिनिटं मिठाच्या पाण्यात बुडवून ठेवली होती, म्हणजे यामधलं जे काही धूळ माती वगैरे लागलेली असेल ती निघून जाते। तर ही स्वच्छ अशी धुवून घेतलेली भाजी त्यामध्ये टाकण्यासाठी तुरीची डाळ आणि शेंगदाणे घेतले आहेत। तर तुम्ही या तुरीच्या डाळीऐवजी मुगाची डाळ देखील घेऊ शकता। तर अर्धा वाटी डाळ घेतली आहे मी आणि पाव वाटी शेंगदाणे घेतले आहे। कच्चेच शेंगदाणे घेतले आहे इथे। आता ही धुतलेली भाजी आपल्याला बारीक चिरायची आहे। त्याआधी आपण कुकरमध्ये तुरीची डाळ आणि शेंगदाणे टाकून हे 3-4 वेळा पाण्याने धुवून घेणार आहोत। त्यानंतर भाजी चिरून घ्यायची आहे। तर हे आता मी स्वच्छ असं धुवून घेते। 3-4 वेळा तरी धुवायचं आहे बघा। हे डाळ आपण धुवून घेतली आहे। आता ही भाजी आपण चिरून घेणार आहोत। फार बारीक चिरायची नाही आहे आपल्याला ही भाजी, अशी जाड चिरून घ्यायची। म्हणजे काय होतं, एकजीव होते भाजी शिजल्याच्या नंतर, त्यामुळे ही चिरून घ्यायची आहे। आणि या भाजीला मस्त अशी आंबट चव असते, तर खायला खूप छान लागते। भाकरी बरोबर, भाताबरोबर किंवा चपाती बरोबरही तुम्ही ही भाजी खाऊ शकता। आता अशी ही चिरलेली भाजी आपण या कुकरमध्ये टाकणार आहोत। आता ही चिरलेली भाजी कुकरमध्ये टाकल्याच्या नंतर यात आपण पाणी टाकणार आहोत। पाणी फार जास्त टाकायचं नाहीये, म्हणजे डाळ आणि भाजी शिजेल एवढंच पाणी टाकायचं। आणि आपल्याला ही डाळ म्हणजे ही भाजी खूप पातळ नाही करायची, म्हणजे घट्टसर ठेवायची आहे, त्यामुळे पाणी थोडंच टाका। आता यामध्ये आपण 2-3 लसणाच्या पाकळ्या आणि 3 हिरव्या मिरच्या अशा ठेचून घेतल्या आहे, त्यासुद्धा टाकायच्यात, म्हणजे छान अशी चव येईल या भाजीला। आता झाकण लावून आपण याच्या 2 ते 3 शिट्ट्या करून घेणार आहोत, किंवा ही डाळ मऊ शिजेपर्यंत शिजवून घेणार आहोत। इथे आपण 2 ते 3 शिट्ट्या करून घेतल्या आहे आणि या कुकरची संपूर्ण वाफ काढून घ्यायची आहे आपल्याला। नंतरच झाकण खोलायचं आहे बघा। तर इथे तुम्ही पाहू शकता भाजी अशी छान शिजली आहे। आता कुकर आपण खाली घेऊ। आता या भाजीमध्ये आपण थोडासा घट्टसरपणा येण्यासाठी बेसन पीठ टाकूया। 1 चम्मच एवढं बेसन पीठ टाकायचं आहे आणि हे या भाजीत मिक्स करून घ्यायचं, म्हणजे या डाळीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। बेसन पीठ नसेल टाकायचं तर तुम्ही आपलं मुगाच्या डाळीचं पीठ टाकू शकता। थोडीशी भाजी अशी फेटून घेतल्यासारखं करायचं आहे, किंवा मिक्स करून घ्यायचं। आता आपण फोडणीची तयारी करू। कढईमध्ये तेल टाकून घेऊ। तेल गरम करून घ्यायचं आहे। आता या तेलामध्ये आपण अर्धा चम्मच जिरं टाकून घेऊ आणि ठेचलेला लसूण टाकायचा आहे। 9-10 पाकळ्या अशा ठेचून घ्यायच्या आणि जो ताजा लसूण असते बघा तोच टाकायचा आहे। एका लाल मिरचीचे असे तुकडे करून टाकायचे। कढीपत्त्याची पानं,
हा लसूण आपल्याला छान असा सोनेरी रंग येईपर्यंत तेलावरती भाजून घ्यायचा. लसूण आणि मिरची जिरं छान असं परतलं झालंय की यामध्ये आपण हळद टाकूयात, लाल मिरची पावडर आणि ही भाजी यामध्ये टाकून घ्यायची. अशी मस्त फोडणी बसली पाहिजे भाजीला, तेव्हाच खायला खूप छान लागते. आता थोडंसं पाणी टाकायचं आहे. आता ही भाजी आपण एक 3-4 मिनटं शिजवून घेणार आहोत. म्हणजे जे बेसन पीठ आपण टाकलेलं आहे ते कच्चंच टाकलं होतं, ते व्यवस्थित शिजण्यासाठी भाजी शिजवून घ्यायची आहे. ही यात मीठ टाकून घेते. आता याला उकळी आली की आपण गॅस मध्यम ठेवणार आहोत आणि 3-4 मिनिटं ही भाजी मस्त शिजवून घ्यायची. आता ही भाजी आपण एक 3 ते 4 मिनिटं शिजवून घेतली आहे आणि तुम्ही इथे पाहू शकता छान अशी घट्टसर म्हणजे हिला दाटपणा आलेला आहे, आपण जे बेसन पीठ टाकलेलं आहे त्यामुळे. तर ही शिजून सुद्धा तयार झाली. आता ही भाजी तुम्ही भाताबरोबर छान लागतेच, पण भाकरी चपातीबरोबर सुद्धा अप्रतिम लागते. तर आपली ही आंबाडीची गावरान पद्धतीची भाजी तयार झाली आहे. कशी झाली नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. भेटू अशाच छानशा झटपट रेसिपीसह.